चला तर आज करूया पावभाजी. तर इथं मी ज्या पावभाजीला भाज्या लागतात त्या मी चिरून अशा बारीक करून शिजवून घेतल्या. तर इथे एक आपण कढईमध्ये दोन कांदे, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर आणि हे छान असं परतून घ्यायचं. आता ह्यामध्ये मी ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या, फ्लावर, बटाटा, वाळला वाटाणा, आपण तो भिजवून मी शिजवून घेतला आहे. त्याची पेस्ट हे असं करून हे छान असं मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं पातळ हवे त्यानुसार पाणी घालायचं आहे, बटर घालायचं आहे, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ आणि हे छान असं मिक्स करून त्याला छान असं आपण उकळी येऊन द्यायची आहे. थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि इथे आपली तयारी आहे. ते छान असे पाव भाजून घ्यायचे आहेत. पाव भाजून ही पावभाजी खाल्ली की खूप छान लागते. त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी कांदा, कोथिंबीर, लिंबू हे तर पाहिजेलच. तुम्हाला जर ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा आणि मस्त असा पावभाजीचं एन्जॉय करा.